सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा दैवताचे नाव सिद्धेश्वरा दैवताचे नाव सिद्धेश्वरा दैवताचे नाव सिद्ध हा सुख सोहळा काय वाणू 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 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा हो 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 जय हो सुख सोहळा जय हो विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव हो विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावा स्वर्गी होणे देव करिता ते स्वर्गी होणे देव करिता ते स्वर्गी होणे देव करिता ते हा स्वर्गी होणे देव करिता ते हा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा स्वर्गी होणे देव करिता ते स्वर्गी होणे देव 84 सिद्धांचा हा सुख सोहळा स्वर्गी नाही नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरे हो तुम्ही स्वर बंद करीत नका जाऊ मग लिंक तुटते सगळी धरा ती एकला गोपाल कृष्ण भगवान की जय 84 सिद्धांचा
सिद्ध बेटी मेळा तो सुख सोहळा काय वर्णो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी म्हणजे हे पुण्यभूमी आहे, इथे दैवत आहे ते म्हणजे सिद्धेश्वर आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा हा सुख सोहळा काय वाणो. 84 सिद्धांचा इथं सिद्ध बेट मेळा आहे. सिद्ध बेट माऊली ज्ञानोबराया विठ्ठल पंत माता रुक्मिणी माता राहिलेले ते सिद्ध बेट आहे. दैवताचं नाव सिद्धेश्वर आहे आणि जे माऊलीत ज्या बेटामध्ये राहिले त्या बेटाचं नाव असणारं सिद्ध बेट आहे. आणि आमच्या ज्ञानोबरायांच्या आजोबांचं नाव सुद्धा सिद्ध आपलं सिद्धपंत होतं. हा चला, थोडक्यात आपल्याला वेळ कमी आहे म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्राकडे आपण वळूया. माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या चरित्राची सुरुवात करायची म्हणजे पैठण या क्षेत्रामध्ये जवळच 5-6 किलोमीटर अंतरावरती एक असणारं आपेगाव म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये असणारे गोविंदपंत कुलकर्णी हे राहत होते. गोविंदपंत कुलकर्णी, गोविंदपंताचे असणारे चिरंजीव विठ्ठलपंत. विठ्ठलपंत आणि हे विठ्ठलपंत गोविंदपंताने असे सुसंस्कार ते आपल्या मुलावरती केलेले आहेत, विठ्ठलपंतावरती केलेले आहेत. हो, विठ्ठलपंत असणारे खरोखर वेद अध्ययन केलं आणि सर्व काही असणारे त्या ठिकाणी गुण त्यांना अवगत झाले. त्यांना खूप अशा पद्धतीच्या कला अवगत झाल्या. त्यांचं सगळं अशा पद्धतीचं मंजीकरण वगैरे झालं, वेदाचं पठण झालं आणि मुलगा असताना मोठा झाला, वयामध्ये आला. परंतु त्यांना असं वाटलं चला तीर्थयात्रा करावी, जीवनामध्ये तीर्थयात्रा केल्या पाहिजे. महाराज सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तो आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. हो, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. हो, चारिधाम केले पाहिजे, आळंदी वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, पैठणची वारी केली पाहिजे. साधू संतांची धूळ आपल्या अंगावरती जरी आली तरी आपलं शरीर पवित्र होतं. संत चरण रज लागता सहज, वासने बीज जळवणी जाये. हो, संत चरण रज लागत असच, वासनेचे बीज जळून जाये. म्हणून विठ्ठलपंतांना वाटलं चला आपण हे तीर्थयात्रा करावी, म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करत 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 आळंदी या पवित्र गावामध्ये आले, पुण्यभूमीमध्ये आले. आल्याच्या नंतर सिद्धेश्वराचं त्या ठिकाणी दर्शन केलं, परमात्म्याचं दर्शन केलं. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ, कृपा कराल त्या थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणी तुम्हा पासी मी तू अल्पची संतोषी, तुका म्हणे देवा प्रेम भातू की पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. मी बराडी आहे, मी गरीब आहे, माझ्यावरती थोडी कृपा करा, माझ्यावरती थोडी कृपा करा. अशा पद्धतीने कोण म्हणतायत तुकोबऱ्या भगवान शंकराला प्रार्थना करतात. त्याच पद्धतीने विठ्ठलपंतानं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, भगवंताची प्रार्थना केली. महाराज कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदया रविंदे भवं भवामी सहित नमामी. विश्वनाथाचं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी बाहेर येऊन बसले. कोण? लक्ष आहे ना? कोण बसले बाहेर? विठ्ठलपंत. विठ्ठलपंत बाहेर येऊन बसले मंदिराच्या आणि तिथे असणारे खरोखर शुद्धपंत आले. शुद्धपंत आणि विठ्ठलपंताला नखशिकांत न्याहळ. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत
मनामध्ये समाधान वाटलं. नवयुवक आहे, तरुण आहे, किती समाधान आहे त्याच्या चेहऱ्यावरती, किती शांत आहे, किती सुसंस्कारी मुलगा आहे. हो, आपल्या अंतकरणातला भाव आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. हा, चेहरा बघितला की कळतं हे कोणच्या पार्टीचे माणसं आहेत. हाय का नाही, काँग्रेस पार्टी का भाजप पार्टी का, हाय का नाही. हा, म्हणून अशा पद्धतीने इतकं समाधान चेहऱ्यावरती होतं. हा, चेहरा बघितलं की कळतं आपलं प्रेम किती आहे माऊलीवरती. विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणून या ठिकाणी महाराज त्यांचा चेहरा पाहिला कुणी, शुद्ध पंताने, विठ्ठल पंतांचा चेहरा पाहिल्यानंतर अगदी समाधान वाटलं. दिवस मावळायला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी हात जोडले, विनंती केली, अतिथी. तुम्हाला ऐकू येत नाही, मला स्वरशिवाय जमत नाही. अतिथी देव भव, देव दिजा गुरु प्राज्ञा, पूजनम शौचमार्जवं, ब्रह्मचार्य महिषांच शारीरं तपौच्यते. सकळ तीर्थाची धुरी, जी का माता पितरी, तयासी वेशी शरीरी लोण कीजे. हा, त्या ठिकाणी समाधान वाटलं. विनंती केली, महाराज तुम्ही अतिथी आहात, आमच्या गावामध्ये आलेला आहात, तुमची जेवणाची व्यवस्था, तुमची झोपण्याची व्यवस्था, तुमच्या भोजनाची व्यवस्था करणं हे आमचं काम आहे. म्हटले आता रात्रीचं कुठे थांबणार तुम्ही, मंदिरामध्ये कुडकुडत बसण्यापेक्षा चला म्हटले आमच्या घरी. हो, फार विनंती केली. विनंती केल्याच्या नंतर शुद्ध पंतांच्या घरी विठ्ठल पंत गेले आणि विठ्ठल पंत गेल्याच्या नंतर संध्याकाळी त्या ठिकाणी हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झाले. ते बंदच करू नका, फुकीत राहा. प्यार से कहिए राधे श्याम की जय. हा, म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मैबाप शुद्ध पंतांच्या घरी गेलेले आहेत, हातपाय तोंड धुतलेलं आहे, भोजन केलेलं आहे, भोजनाला पाणी फिरवलेलं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर, ब्रह्माग्न ब्रह्महुता, ब्रह्मैव तेन गंतव्ये, ब्रह्मकर्म समाधिना. हा, त्या ठिकाणी ताट वाढलेलं आहे, ताटाला पाणी फिरवलं आणि जेवायला सुरुवात केली. भगवंताचं नामचिंतन घेत घेत, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. हा, तुम्ही पाणी फिरवता का नाही? एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, लोक म्हणले माईसाहेब पाणी का फिरवता, म्हणलं मुंगे येऊ नये म्हणून. हा, मग त्या ठिकाणी पाणी कशासाठी फिरवायचं. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर, ब्रह्माग्नो ब्रह्महुतं, ब्रह्मैव तेन गंतव्ये, ब्रह्मकर्म समाधिना. भगवंताला नैवेद्य समर्पित करणं, पाणी फिरवणं म्हणजे, म्हणून नंतर प्रसाद म्हणून तो ग्रहण करणं. व म्हणून त्या ठिकाणी भोजन घेतलं. हा, त्या ठिकाणी अंथरूण पांघरायची व्यवस्था केली, एका बाज टाकून त्यांना दिली, त्याच्यावरती ते झोपले. पण काय चमत्कार झाला बघा ना. संध्याकाळी त्या ठिकाणी आमच्या शुद्ध पंतांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. प्रत्यक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांना दृष्टांत दिला. ओ, सांगितलं, शुद्ध पंता, तुझी जी असणारी रुक्मिणी नावाची मुलगी आहे ना, ही मुलगी मात्र ह्या सुसंस्कार ह्या विठ्ठल पंताला देऊन टाक आणि याच्याशी असणारा तुझ्या मुलीचा विवाह करून टाक. कारण का, मुलगी ही सुसंस्कारी आहे आणि मुलगा ही सुसंस्कारी आहे. आणि सकाळी उठल्याच्या नंतर स्नान संध्या वगैरे झालेली आहे, चहा नाश्ता वगैरे झाला आणि दोघं जण गप्पा मारत बसले. हो, त्या ठिकाणी शुद्ध पंताने हात जोडले, महाराज आमच्याकडून सेवेमध्ये काही त्रुटी आली असेल तर माफ करा. हो, त्यावेळेस विठ्ठल पंताने सांगितलं, तसं काही नाही महाराज, सगळं व्यवस्थित झालं. हो, आणि त्या ठिकाणी शुद्ध पंत म्हटले, मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. हो, तुमचा विश्वास बसेल न बसेल, पण मला जे माझ्या पांडुरंगाने दृष्टांत दिला ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हटले काय दृष्टांत दिला.
हा अहो म्हटले माझ्या स्वप्नामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्माला जगाचा बाप माझ्या स्वप्नामध्ये आला आणि पांडुरंगानं सांगितलं की तुझा रुक्मिणीचा विवाह मात्र विठ्ठल पंथाशी करा. हो, परंतु त्या ठिकाणी विठ्ठल पंत हसले आणि सांगितलं महाराज तुम्हाला जसा दृष्टांत झाला ना तसाच मला सुद्धा व्हायला पाहिजे. हो, मग सिद्धपंतांनी सांगितलं हरकत नाही, तुमचा विश्वास जर असेल ना तर तुम्ही आजच्या दिवस आमच्या इथेच असताना मुक्कामी राहा, आम्हाला तुमची सेवा घडू द्या. पांडुरंगाची आज्ञा जर असेल ना तर ते सुद्धा शक्य होईल बघा. हो, असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या हस्तारे खरोखर विठ्ठल पंत मुक्कामी राहिले. आणि काय चमत्कार झाला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी विठ्ठल पंतांच्या स्वप्नामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सांगितले विठ्ठल पंता उठा, अहो ही रुक्मिणी साक्षात आदिमाय शक्तीचा अवतार आहे आणि तुम्ही बी असतारे खरोखर ते ईश्वराचे अवतार आहात, विठ्ठलाचेच अवतार आहात तुम्ही, म्हणून असतारे ही रुक्मिणीशी तुम्हाला असताना खरोखर ब्रह्माजीनीच गाठ बांधलेली आहे आणि रुक्मिणीशी तुम्ही विवाह करायला होकार द्या. हो, सकाळी उठल्याच्या नंतर चहा पाणी व्यवस्था झाली आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसले, चर्चेला सुरुवात झाली. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाती. ईश्वराची चर्चा होता होता, आध्यात्मिक चर्चा होता होता सांगितलं सिद्धपंताने विचारलं विठ्ठलपंता तुम्हाला काही स्वप्न पडलं? हो म्हटले, हो हो तेच सांगणार होतो मी. खरंच माझ्यासुद्धा स्वप्नामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा आले आणि त्यांनी सांगितलं रुक्मिणीशी पाणी ग्रहण करा. ठीक आहे, योग्य वेळ त्या ठिकाणी ठरवली, योग्य तिथी काढली, योग्य तारीख काढली आणि त्या दिवशी लग्नाचा मुहूर्त त्या ठिकाणी ठरवला. आली लग्न घटी समीप नवरा, हे घेऊन यावा घरा, ग्रहयुक्ते समपर्क पूजन करा, अंतरपटा ते धरा, दोघे वधूवरा करावी उभी, कुरास नश मंगल सावधान. जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही, फराळीचं केल्याशिवाय कुणीही जायचं नाही आणि इकडे तिकडे याच्या त्याच्या टेम्पोमध्ये याच्या त्याच्या इष्टीमध्ये जाऊ नका. आपल्या दिंडीमध्ये ज्या टेम्पोवाल्यांनी ज्या ट्रकवाल्यांनी सहकार्य आपल्याला केलंय ना त्यांच्याच गाड्यामध्ये आपण जायचं आहे. आणि आज एकादशीचं कुणी माघारी जाऊ नका. उद्यापासून असं काला झाला की नक्कीच हाला, मी सुद्धा तुम्हाला म्हणणार नाही बसा. हा, प्यार शिकई राधे श्याम. चला, त्या ठिकाणी रुक्मिणीचं आणि विठ्ठलपंतांचं लग्न लागलं. हा, लग्न लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी विठ्ठलपंत रुक्मिणीला घेऊन मात्र आपल्या आपेगावी या ठिकाणी गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर खूप दिवस अशा पद्धतीने काही काळ तिथे गेल्याच्या नंतर आमच्या विठ्ठलपंतांना मात्र त्या ठिकाणी पुढे चालून त्यांचे मायबाप त्या ठिकाणी स्वर्गवासी झाले. वडीलही गेले, आईही गेल्या आणि पूर्ण संसाराचा बोजा त्यांच्यावरती पडला. जीवनातलं वडिलांचं छत्र जर नष्ट झालं ना महाराज तर तेव्हा वडिलांची किंमत आपल्याला कळते. जेव्हा आईचं छत्र आपल्या जीवनातून नष्ट होईल ना त्यावेळेस आईची किंमत आपल्याला कळते. मला कसं होत या बाप लोकांचं बघताना, मला कसं होत या बाप लोकांचं बघताना, उरी होंदा कदाचित या मला बाबा म्हणताना, होंद कदाचित या मला बाबा म्हणताना, माझा कनवाळू हा बाप जीव सोडून गेला, माझ्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला, मला कसं होत या बाप लोकांचं बघताना, मला कसं होत या बाप लोकांचं बघताना, उरी हुंदा कदाटतो या मला बाबा म्हणताना, हुंदा कदाटतो या
मला बाबा म्हणताना माझा कनवाळू हा बाप जीव सोडून गेला माझ्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला मला कसं होत या बाप लोकांचं बघताना मला हुंदका दाटतोया मला बाबा म्हणताना गोपाल कृष्ण भगवान के विठ्ठल पंतांची आई आणि वडील निघून गेलेले आहेत. विठ्ठल पंत एकटेच असल्यामुळे त्यांना बहीण नाही भाऊ नाही अशा पद्धतीने ते असारी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत राहू लागले. पण उदास वृत्ती असायची विठ्ठल पंताची. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य. उदास वृत्तीनं त्या ठिकाणी आमचे विठ्ठल पंत राहायचे. काही काळ निघून गेला. शुद्ध पंतांनी विनंती केली, जावाई बापू तुम्हाला त्या ठिकाणी करमत नसेल तर तुम्ही आळंदी या गावाला राहा, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुमच्या प्रपंचामध्ये सहकार्य करू, मागे पुढे पाहू. हो असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी विठ्ठल पंतांना बरं वाटलं. विठ्ठल पंत रुक्मिणी माता सर्वस्व पसारा घेऊनच असताना प्रपंचाचा विराट घेऊन या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आले. आळंदीमध्ये राहू लागले. शुद्ध पंत त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करू लागले. आहा करता करता दररोज अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहा करता करता दिवसामागे दिवस निघून गेले. परंतु विठ्ठल पंताची असणारी अवस्था साधक अवस्था होती, उदास अवस्था होती. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं चित्त लागत नसायचं, मन लागत नसायचं. दररोज उठले की रुक्मिणीला म्हणायचे, रुक्मिणी अगं माझं चित्तच लागत नाही संसारामध्ये, माझं मनच लागत नाही संसारामध्ये, मग मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का. हा रुक्मिणीने म्हणायचं तुमचं काहीतरीच निघतं, तुम्हाला कळतं की नाही, संन्यास घेऊ का संन्यास घेऊ का. अहो जोपर्यंत आपल्या वंशाला दीपक नाही तोपर्यंत संन्यास घ्यायला आज्ञा तुम्हाला शास्त्र देत नाही. हो काय असं दररोज बडबडताय तुम्ही. हो थोडं उदास झालं की दररोज म्हणायचं 4-2 वेळेस रुक्मिणीच्या कानापाशी ते गारण असायचंच, रुक्मिणी मला करमत नाही ग, मी संन्यास घेऊ का, रुक्मिणी मला करमत नाही ग, मला संन्यास घेऊ का, मी उदास आहे ग, संसाराच्या बाबतीत माझं मन लागत नाही. असं दररोज गाराणे ऐकून ऐकून एक दिवस रुक्मिणी माता स्वयंपाक करत असताना काहीतरी बिघूड झाला. त्या टेन्शनमध्ये असताना त्या ठिकाणी विठ्ठल पंताचे उद्गार बाहेर पडले नेमाप्रमाणे, रुक्मिणी मला फार असतं या संसारामध्ये उदास झाले ग, मी संन्यास घेऊ का. ए रुक्मिणी लक्ष आहे ना तुझं, मला फार उदास झालंय, माझं मन लागत नाही, मी संन्यास घेऊ का. ती रागातच होती आधी मायशक्ती. ती म्हटली घ्या जा, एकदा नाही दोनदा संन्यास घ्यान राहा तिकडंच, जगन माझी उपाशी राहील नाही तर कशी तरी जगन, नाही तर मरल नाही तर जगेल. ओ पडत्या फळाची आज्ञा म्हणून विठ्ठल पंतांनी लगेच असर खांद्यावर धोतर टाकलं निघाले. हा ओम नमः शिवाय 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 करत निघाले. निघाल्याच्या नंतर सरळ त्या सरे काशीचा रस्ता त्यांनी धरला. रुक्मिणी मातेचं घरकाम सर्व आवरलं. आवरता आवरता दुपार झालेली होती. विठ्ठल पंत त्या ठिकाणी जेवायला येत नाही तर वेळ होऊन गेलेली आहे. म्हणून इकडे तिकडे पाहायला गेला, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेला, इकडे पाहिलं तिकडे पाहिलं, अख्ख्या गावामध्ये पाहिलं, कुठेच नाही. कुठे गावाला गेले का नातेवाईकाकडे गेले का सगळीकडे फोन केले, कुठेही अशा पद्धतीने त्या ठिकाणी विठ्ठल पंताचा पत्ता नाही. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते, परंतु त्या ठिकाणी कोणाला तरी पाठवून त्या ठिकाणी त्यांची माहिती घेतली. शेवटी उदास झाल्या. न कळत असताना माझ्या कोणी एक शब्द गेला की जा घ्या संन्यास. मग माझ्या विठ्ठल पंताने संन्यास तर घेतला नसेल ना, हे सिद्धेश्वरा हे भगवंता संन्यासच घेतला असेल का काय, कुठे काशीला तर गेले नसतील ना. उदास झाली रुक्मिणी माता. न जाणो माझ्या तोंडातून कसा शब्द निघाला आणि त्या ठिकाणी पडत्या फळाची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी विठ्ठल पंत निघून गेले. फार वाईट वाटलं रुक्मिणी मयाला. त्या ठिकाणी करता करता बरेचसे दिवस निघून गेले. रुक्मिणी उदास झाल्या. दररोज त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जायच्या, सिद्धेश्वराची पूजा करायच्या. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.
सिद्धेश्वराची पूजा करायच्या मनामध्ये ठरवलं. आता कसा वेळ काढणार, काय करणार. मग त्या ज्या सिद्धेश्वराच्या मंदिरापुढे पिंपळ आहे ना कणकाचा, त्या पिंपळाला प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. करता करता 1.25 लाख प्रदक्षिणा त्यांच्या झाल्या. प्यार से कहिए राधे श्याम. 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या. किती? 1.25 लाख. पण योगायोग असा इकडे विठ्ठलपंत काशीचा असताना त्यांनी रस्ता धरलेला आहे. तिकडे मात्र ते त्या आश्रमात श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये पोहोचलेले आहेत. रामानंद स्वामी असाही उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये, श्रीपाद स्वामी असाही उल्लेख आलेला आहे. त्यांच्या आश्रमामध्ये पोहोचले आणि जे श्रीपाद स्वामी आहेत का, त्यांनाही असं वाटलं रामेश्वराची तीर्थयात्रा करावी. श्रीरंगम शेतुबंधनम रामेश्वरम. मग त्या ठिकाणी रामेश्वराची यात्रा करण्यासाठी आळंदी या क्षेत्री ते आले. आल्याच्या नंतर रुक्मिणी मैया असे त्या प्रदक्षिणा करत असताना सिद्धेश्वराची पूजा केली, प्रदक्षिणा केल्या. आणि एक तपस्वी महात्मा त्या ठिकाणी पिंपळ वृक्षाच्या ओट्यावरती बसलेले आहेत. त्यांनाही प्रणाम केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शना. मगापेक्षिता पुले तेही सांगतील पुशिले. जेण्यांतकरण बोधले संकल्पानये. प्रणाम केला त्या महाराजींना. महाराजींनी आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर रुक्मिणी माता डायरेक्ट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागल्या. श्रीपाद स्वामीला वाटलं माझं काय चुकलं की काय, ही बाई का पाहते अशी माझ्या गट्टा कार्यावाने. इथलं नाही बरं का, रुक्मिणीचं चाललंय आपलं. त्या ठिकाणी रुक्मिणी माता म्हटल्या. रुक्मिणी माताला श्रीपाद स्वामींनी विचारलं, का हो ताईसाहेब माझ्याकडून काही चुकलं, काय चुकीचा शब्द गेला का. तुम्ही सौभाग्याचे लक्षणं सगळे तुमच्या अंगावरती आहेत. तुमच्या भांगातलं सेंदूर मला सांगत आहे की तुम्ही सौभाग्यवती आहात. तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र मला सांगते की तुम्ही सौभाग्यवती आहात. तुमच्या पायातले जोडवे मला सांगतायत की तुम्ही सौभाग्यवती आहात. म्हणून मी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. हो, त्या म्हटल्या तुमचं काहीच चुकत नाही महाराज, ते बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. पहा ना, स्त्रियांचा किती त्याग असतो. कपाळ बाईचं असतं पण कुंकू नवऱ्याच्या नावाचं असतं. भांग बाईचा असतो पण सिंदूर नवऱ्याच्या नावाचा असतो. गळा बाईचा असतो पण डोरलं नवऱ्याच्या नावाचं असतं. हात बाईचे असतात पण बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या असतात. पाये बाईचे असतात पण पैंजण मालकाच्या नावाचं असतं. पायाची बोटं बाईची असतात परंतु जोडवे मात्र नवऱ्याच्या नावाचे असतात. सगळं शृंगार त्या ठिकाणी करते कोणासाठी, नवऱ्यासाठी. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया लगाई.